ऑर्थर वेलेस्ली यांचे जवळजवळ सगळे सैनिक तोफेच्या याच्यात होरपळून निघतात की काय अशी अवस्था झाली। मराठ्यांची फौज त्यावेळेला अजिंठा घाटाच्या दिशेने निघून गेलेली होती आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफखान्याला इंग्रजांनी बंद केलं। 23 सप्टेंबर 1803 या दिवशी जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यामधल्या आसाई या गावामध्ये मोठी लढाई झाली। या लढाईमध्ये सरदार दौलतराव शिंदे आणि नागपूरकर दुसरे रघुजी भोसले यांच्या फौजा सामील होत्या। त्यांच्या विरुद्ध होते मेजर जनरल ऑर्थर वेलेस्ली, जे वयाने लहान होते आणि त्यांच्या कमांडमधली ही सगळ्यात पहिलीच महत्त्वाची लढाई होती। मराठ्यांची फौज त्यावेळेला अजिंठा घाटाच्या दिशेने निघून गेलेली होती। आसाई इथं फक्त मराठ्यांच्या फौजेतला तोफखाना आणि पायदळ हेच पाठीमागे राहिलं होतं आणि मुख्य फौज ही उत्तरेला निघून गेली होती। मराठ्यांकडनं त्यावेळेला लढत होते जर्मन कमांडर अँथनी पोहलमन। मराठ्यांच्या तोफखान्यानं इंग्रजांच्या पायदळावरती प्रचंड हल्ला सुरू केला। ऑर्थर वेलेस्ली यांचे जवळजवळ सगळे सैनिक तोफेच्या याच्यात होरपळून निघतात की काय अशी अवस्था झाली। ऑर्थर वेलेस्ली यांनी पुन्हा आपल्या फौजा थेट तोफखान्याच्या दिशेने पाठवल्या आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफखान्याला इंग्रजांनी बंद केलं। आता तोफखाना बंद पडलाय म्हटल्यावरती अँथनी पोहलमन यांनी त्यांच्या बॅटॅलियन्स, पायदळ, इन्फंट्री पुढे आणली आणि यांच्यामध्ये काही काळ युद्ध झालं। आता इंग्रजांचे जवळजवळ 450 लोक मेले होते आणि 1000 लोक जखमी झालेले होते। म्हटल्यावरती ऑर्थर वेलेस्ली यांनी पुन्हा पाठलाग करायचं ठरवलं नाही। त्यांनी संभाजीनगरकडे परत यायचं ठरवलं आणि मराठ्यांची फौज अजिंठा घाटाच्या परिसरामध्ये पुन्हा जमली। ही होती ऑर्थर वेलेस्ली यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि अवघड लढाई। धन्यवाद।